सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारंभं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। आपण 7वा पाठ पाहत होतो। 7व्या पाठामध्ये आकारांत शब्द आहेत। आकारांत शब्दांची यादी आपण पाहिलेली आहे। आकारांत शब्द हा रमा रमे रमाहा अशा प्रकारे चालणार आहे। समजा अजा अजा जर शब्द असेल तर अजा अजे अजाया अशा प्रकारे तो चालणार आहे। त्याचबरोबर आपण या पाठामध्ये एक महत्वाचा मुद्दा महत्वाची कॉन्सेप्ट पाहिली ती म्हणजे अशी एककर्मक धातू किंवा सकर्मक धातू, द्विकर्मक धातू आणि अकर्मक धातू। ज्या धातू सोबत 2 कर्म शक्य आहेत त्यांना द्विकर्मक धातू असं म्हणतात। असं जरुरी नाही की द्विकर्मक धातू बरोबर 2 कर्म वापरलेच पाहिजेत असं काही जरुरी नाही, किंवा कर्म जरी शक्य असलं तरी कधी कधी कर्म वापरणार नाही, तेवढं स्वातंत्र्य संस्कृत आपल्याला देतं। त्याच्यामुळे एक सकर्मक, द्विकर्मक, अकर्मक अशा धातूंची आपण यादी सुद्धा पाहिली। त्याचबरोबर तंडुलह दुग्धम ह्या शब्दांचा अर्थही आपण पाहिलेला आहे। द्विकर्मक धातूंचं थोडंसं आपण एकदा चिंतन करूया। द्विकर्मक धातूंची लिस्ट या ठिकाणी दिलेली आहे दुह पासून वह पर्यंत। आणि ते धातू सामान्य धातू नाहीत, म्हणजे जसं पठती पठतः पठंती चालतं, भवती भवतः भवंती पठती सारखंच चालतं, तशी यांची रूप चालत नाही। बघा दुहचं दोग्धी झालं, मग हा धातू वेगळा चालतो। भवती सारखा हा चालणार नाही। दुहचा अर्थ काय आहे? दोहन करणं म्हणजे दूध काढणं। याच बघा याच याचते म्हणजे मागणे, याचना करणे। बघा याच याचते मागणे, तर हा धातू याचते याचे ते याचनते असा वेगळा चालतो। त्याच्यामुळे हे धातू थोडेसे वेगळे चालतात। नंतर आपण पच हा धातू सुद्धा पाहिला। दंड रुध, बघा रुध जे धातू सामान्यतः चालत नाही त्यांची मी फक्त नाव नमूद करतो। रुध बघा काय होतं? ऋण धी अशा प्रकारे चालतो। प्रच तर पृच्छती आपल्याला आपण ते आधी पाहिलेलं आहे। ची बघा वेगळा चालतो, चिनोती। ब्रू चिनोती म्हणजे गोळा करणे, ऋणद्धी म्हणजे थांबणे, दंड दंड येते म्हणजे दंड देणे, ब्रवीती म्हणजे बोलणे। आता हा जो शास्ती धातू आहे, शास्त्र शास्ती हा जो धातू आहे हा वेगवेगळ्या प्रकारे त्याचे अर्थ आहेत। म्हणजे काय? आज्ञा करणे हा देखील अर्थ आहे। शास्ती म्हणजे बोलणे हा देखील अर्थ आहे। एक्सप्लेन करणे वर्णन करणे हा देखील शास्ती शब्दाचा अर्थ आहे। आणि वळण लावणे शिस्त लावणे असा देखील हा शास्ती शब्दाचा अर्थ आहे, किंवा शासन करणे शास्ती। बघा वेगळा चालतो धातू तो द्वितीय गणातील आहे। मतनाती, मतनाती म्हणजे मंथन करणे, मतनाती। आणि मुष्णाती म्हणजे चोरी करणे अशा प्रकारे। बघा नी धातू आपण पाहिलेला आहे, नी ऋ कृष वह हे सगळे धातू कसे आहेत? द्विकर्मक। म्हणजे काय? या धातूंमध्ये 2 कर्म शक्य आहेत, म्हणजे 2 द्वितीय विभक्ती असू शकतात अशा प्रकारे। पुढे आपण अतिशय महत्वाचा मुद्दा पाहिला तो म्हणजे भविष्यकाळ। आणि भविष्यकाळाला लृट असं म्हणतात। भविष्यकाळ सोपा आहे कारण की जसं पठती मध्ये ती आहे, पठतः मध्ये तह आहे, अंती सुद्धा आहे। बघा जसं वर्तमानात धातू चालतो तसाच भविष्यकाळात पण चालतो। भवती भवतः भवंती, ती तह अंती हे आहेच आहे। मग फरक काय? तर या ठिकाणी ईश, तर मी आपल्याला सांगितलं होतं खरं तर स्यती लागतो, आणि स्यती परस्मैी पदामध्ये ई लागतो आणि ते बनतं इष्यती। स चा क्ष कधी होतो तेही मी आपल्याला सांगितलं होतं। आणि या ठिकाणी काही त्यांनी यादी दिलेली आहे, काही सोपी आहे, काही आपल्याला शिकावं लागणार आहे। जसं स्मृ स्मरिष्यती, कारण की स्मरती स्मरिष्यती, कृ करिष्यती, अस
हा हे लक्षात ठेवा. अस धातूचं असिष्यती असं नाही होत, भविष्यती. चुर चोरयिष्यती. इष्यती फक्त लागत आहे या धातूंमध्ये. वृष वर्षिष्यती. वृषाचं वर्ष कसं झालं, ज्यावेळी आपण संधी नियम एक एक शिकू त्या वेळी मी ते स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करेन. आणि बघा काही धातूंमध्ये स्यती लागतं, खरं तर स्यती लागतं तिकडे ई होऊन जातो, इश. आणि स चा क्ष कसा होतो मागील व्हिडिओमध्ये आपण पहा. एका वाक्यात सांगायचं म्हणजे जर स च्या मागे अ किंवा आ सोडून कुठलाही स्वर आला तर स चा क्ष होऊन जातो. पण काही धातुरूप जी आहेत ती थोडीशी विचित्र चालतात. का तर त्यांचे असंख्य नियम आहेत. बघा पचत, आता पच 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 तिचं पक्षती होतं. नमच नंस्यती. दृशच द्रक्ष्यती. बघा सच सत्स्यती. स्था, आता हे सोपे आहे बघा, फक्त स्यती लागलेला आहे. स्था स्थास्यती. पा पास्यती. आता या धातूंचे अर्थ आपल्याला माहिती आहेत, तरी पुन्हा एकदा सांगतो. पच पचती म्हणजे बनवणे, जेवण बनवणे. पक्षती जेवण बनवणार किंवा बनवेल. नम नमती नमस्कार करणे. नंस्यती नमस्कार करेल. दृश्य म्हणजे पाहणे, दृश्य पश्यती, पण भविष्य काळात द्रक्ष्यती म्हणजे पाहेल. सद सीदती होतं म्हणजे बसणे आणि बसेन. सत्स्यती. स्था थांबणे किंवा उभे राहणे. स्थास्यती उभा राहीन. पा म्हणजे पिणे. पास्यती पिईन किंवा भविष्य काळातलं पिणे. ग्रहा म्हणजे वास घेणे, वास घेईन. ग्रास्यती. जीचं बघा काय होतं, जेष्यती जिंकेन. तुद तोत्स्यती म्हणजे दुःख देईन. स्पृश स्प्रक्षती म्हणजे स्पर्श करेन. प्रच प्रक्षती म्हणजे विचारेन. रुह रोक्षती म्हणजे चढेन किंवा उगवेन. त्यज त्यक्षती म्हणजे त्याग करेन. वस वत्स्यती म्हणजे राहीन, जसं राहणे. वस वसती म्हणजे राहणे, निवास करणे, तसं निवास करेन. नि नेष्यती नेईन म्हणजे घेऊन जाणे. कृशकर्षती म्हणजे ओढेन. सगळं मी तुम्हाला भविष्य काळातली रूपही सांगत आहे. किंवा कृशकर्षती म्हणजे काय, नांगरेन, नांगरणे असा देखील अर्थ आहे. वह वहती वक्षती ओढेन किंवा घेऊन जाईन. वाहने जसं गाढव भार वाहतो, घेऊन जाईन. दह दहचं बघा काय होतं, हा ना बरोबर आहे. दह दह धक्षती म्हणजे जाळेन. तप तपस्यती म्हणजे तप करेन. गई गास्यती म्हणजे गाईन. अशा प्रकारे धातूंचे अर्थ मी आपल्याला सांगितले. इष्यती परस्मै पदामध्ये लागतं म्हणजे ती तह अंती. काही धातूंना इष्यती लागतं, काही धातूंना स्यती लागतं. अशा प्रकारे आपण जे इरेग्युलर फॉर्म आहेत म्हणजे जे साधारण नाही, जसं भविष्यती, पठिष्यती, लेखिष्यती, हसिष्यती, हे कसे आहेत, एकसारखे फॉर्म आहेत, एकसारखी रूप आहेत. तशी ही जी आहे आता आपण पाहिली आहेत ती एकसारखी रूप नाहीत, म्हणून ती रूप आपण आता पाहिलेली आहेत. तर 7वा पाठ या ठिकाणी संपलेला आहे. आपण सगळे नियमही पाहिलेले आहेत. 7व्या पाठाची थोडक्यात उजळणी केली. आता आपण वळूया 8व्या पाठाकडे. आता मला एकदा पुन्हा खात्री करून घ्यायची. बघा पठ धातू इष्यती लागतं, पठिष्यती अर्थ काय होतो, भविष्य काळातला. पठिष्यती म्हणजे मी अभ्यास करेन. वसंत पठती वसंत अभ्यास करतो. वसंत पठिष्यती वसंत अभ्यास करेन. अशा प्रकारचे त्यांचे अर्थ. आतापर्यंत आपण काय पाहिलं, लट म्हणजे प्रेझेंट टेन्स. पठती पठतः पठन्ति. पाठीमागच्या पाठात आपण काय पाहिलं, आज्ञा, त्याला लोट म्हणतात. पठतू पठताम पठन्तु आज्ञा किंवा विनंती. आणि आपण काय पाहिलं आता, लृट म्हणजे भविष्य काळ. कसं होतं, पठिष्यती पठिष्यतः पठिष्यन्ति. लट लकार म्हणजे वर्तमान काळासारखीच याची रूप होतात, पण थोडासा मात्र या ठिकाणी भेद आहे.
अशा प्रकारे आपण भविष्य काळ सुद्धा पाहिलेला आहे. आता आपण वळूया पाठ क्रमांक 8 मध्ये. पाठ क्रमांक 8 अतिशय सोपा आणि महत्वाचा पाठ आहे. आतापर्यंत द्वितीय विभक्ती, प्रथमा विभक्ती, द्वितीय विभक्ती याचा आपण सविस्तर चिंतन पाहिलेलं आहे. आणि राम आणि रमा हे जे शब्द आहेत, या शब्दांना आपण काय केलेलं आहे, 7ही विभक्त्यांमध्ये चालवलेलं आहे. 7ही विभक्त्यांचे अर्थ आपल्या डोळ्यापुढे आहेत, आपल्या स्मरणात आहेत. आज आपण पुढचा शब्द पाहूया. म्हणजे आतापर्यंत आपण राम अकारांत शब्द पाहिला. त्याच्यानंतर आपण कुठला शब्द पाहिला, रमा, जो की आकारांत शब्द आहे. आणि पुढील पाठामध्ये त्याच्या पुढचा शब्द येत आहे. शब्द आपल्याला पाठ करायचा आहे. शब्द पाहिल्यानंतर आपल्याला कळेल की हा शब्द इकारांत आहे, कारण की ई त्याच्या शेवटी आहे. बघा, सोपा आहे, इकारांत. आणि विसर्ग असल्यामुळे त्याला आपण पुल्लिंग म्हणू. पुल्लिंग, इकारांत पुल्लिंग शब्द आहे. मग आता गंमत काय, जर मला एक हरी शब्द व्यवस्थित माहिती असेल, इकारांत पुल्लिंग, तर मी कुठलाही इकारांत पुल्लिंग लिहू शकतो. मग त्यांच्या विभक्त्यांचे अर्थ बदलणार आहेत का? नाही, विभक्त्यांचे अर्थ तेच राहणार आहे. सला ते, सलाना ते, ऊन, हून, तून, चा, ची, चे, आत, मध्ये, ठाई, हेच अर्थ राहणार आहेत त्या त्या विभक्तीनुसार. आता आपण हरी शब्द व्यवस्थित समजून घेऊया. एकदा हरी शब्द समजला की बाकीचे शब्द समजायला वेळ लागणार नाही. बघा, हरी ही, हरी, हरय, हरी ही म्हणजे एक हरी, हरी, दोन हरी, हरय, 3 किंवा अधिक. मी तुम्हाला आधी पण सांगितलेलं आहे, द्वितीय विभक्तीमध्ये काय होतं, फक्त म लागतो. हरिम, हरी, हरीन. वाचत असताना आपण स्पष्टता असावी, हरीन, कारण की री हा दीर्घ आहे. या झाल्या 2 विभक्त्या. याचा हरीमचा अर्थ काय, हरीस किंवा हरीला. जर मला म्हणायचं असेल हरी हरीला पाहतो, हरी ही हरिम पश्यती, म्हणजे एक हरी एका हरीला पाहतो. ते आता आपल्याला समजून घ्यायचं. जर मला कवी शब्द बोलायचा असेल तर हरी ही कवी ही, हरी कवी, हरय कवय, कवी हरिम कवीम, हरी कवी, हरीन कवीन. म्हणजे काय, हरी शब्द मी पाहतो आणि त्याच्यासारखा दुसरा कुठलाही शब्द मी पालवतो. सोपा आहे बघा. हरिणा म्हणजे हरिणे, हरिणा, हरिभ्याम, हरिभ्यः, हरये, हरिभ्याम, हरिभ्याम. आपल्याला आता ही पद्धत माहिती आहे. हरिभ्याम, हरिभ्याम हे दोन्हीकडे सारखं आहे बघा. त्या ठिकाणी हरिभ्य नाही ना, हरी, चतुर्थी हरिभ्य. अर्थ काय हरिभ्यचा, अनेक हरिण करिता. चतुर्थीचा अर्थ काय आहे, च्या करिता, च्यासाठी, सलाते, सलानाते, असे अर्थ. हर ये म्हणजे हरीसाठी किंवा हरीस, हरी करता. पंचमी काय आहे, अरे हे. षष्ठी काय आहे, अरे हे. बघा, लक्ष आपल्याला फक्त आता या ठिकाणी द्यायचं. हरियो हो, ते कसं झालेलं आहे मी आपल्याला सांगणार आहे. त्याच्या आधी आपण पूर्ण पाहून घ्या. बघा, देत असताना लक्ष द्या. हरिणाम, हरी दीर्घ होतो, हे चुका होण्याची जागा आहे, त्याच्यामुळे मी आपल्याला आता सावध करतो. बघा, हरीण, रस्वचं दीर्घ केलं संस्कृत मध्ये गोंधळ होतो, त्याच्यामुळे रस्वच राहिलं पाहिजे, दीर्घ दीर्घच राहिलं पाहिजे. बघा, सप्तमी काय आहे, हरव. हरव वाचत असताना पण व्यवस्थित वाचायचं आहे. हरव, हरियो हो, हरीशु. बघा, सचा क्ष कधी होतो मी सांगितलं होतं, म्हणून या ठिकाणी सचा म्हणजे सुचा शू असं झाला.
संबोधन काय आहे? हे हरे. संबोधनाचं फक्त पहिलं रूप बदलतं हे मी आपल्याला सांगितलेलं आहे. बाकी दोन प्रथमा विभक्ती सारखेच राहतात. त्याच्यामुळे हे पाठ करण्याची आवश्यकता नाही, फक्त कॉन्सेप्ट आपल्याला समजून घ्यायचं. हा झाला हरी शब्द पूर्ण 7ही विभक्त्यांमध्ये. वाचतो आता मी, कसा वाचायचं हे पण मी आपल्याला सांगितलेलं आहे, पण एकदा प्रॅक्टिस. हरिही हरी हरयः प्रथमा, हरिम हरी हरीन द्वितीया, हरिणा हरिभ्याम हरिभिः तृतीया, हरये हरिभ्याम हरिभ्यः चतुर्थी, हरेः हरिभ्याम हरिभ्यः पंचमी, हरेः हर्योः हरीनाम षष्ठी, हरौ हर्योः हरीषु सप्तमी. हे हरे, हे हरौ, हे हरी, हे हरयः संबोधन. अशा प्रकारे हा हरी शब्द आपण पाहिला. हरी शब्द कसा आहे? रस इकारांत पुल्लिंग शब्द. आता हे जे रूप जे आहे हे कसं झालं आपण पाहूया आणि एक छोटासा नियम बघा. आता शब्द आहे हरी, हरी, ठीक आहे. तर जोही इकारांत शब्द आहे त्याचा ई निघून जातो आणि र शिल्लक राहतो. म्हणजे लिहितो मी, म्हणजे आपल्याला व्यवस्थित कळेल. हरी हा शब्द आहे, मग काय होणार त्यातलं? ई निघून जाणार, फक्त राहणार हरी, हर. कवी शब्द आहे, काय होणार? कव. मुनी शब्द आहे, काय होणार? मुन. बरोबर. आणि काय होतं पुढे? प्रत्यय लागतो यो हो, पुढे प्रत्यय लागतो यो हो, पुढे प्रत्यय लागतो यो. मग आता काय होतं हे आपल्याला समजायला सोपं आहे. बघा, कव्यो हो, हे पण आपल्याला सोपं आहे. मुन्यो हो. या ठिकाणी काय होतं? र, र च्या पुढे नियम लक्षात घ्या. र चा नियम आहे हा, या ठिकाणी लिहितो पाहिजे तर मी. बघा, र चा नियम, र चा काय? र चा नियम आहे, सोपा आहे बघा. पहिला आपण र च्या पुढे जर कुठलंही व्यंजन असेल तर, र च्या पुढे कुठलंही व्यंजन असेल म्हणजे क ख ग ग ग च छ ज झ य, याला व्यंजन म्हणतात. र च्या पुढे कुठलंही व्यंजन असेल तर र हा वरती जातो, पुढच्या अक्षराच्या वरती जातो. म्हणजे एक उदाहरण देतो, तिथं लिहितो काय होतं, वर जातो. र काय होतो? र च्या पुढे जर व्यंजन आलं तर र हा वर जातो. उदाहरण खाली देतो मी आपल्याला. र प्लस म, तर काय होईल? तो र वरती जाईल. म्हणजे वाचताना कसं वाचणार? तो र आपल्याला आधी घ्यायचा आहे, कारण की आधी होता म्हणून तो वर गेला. कारण की र च्या पुढे कुठलंही व्यंजन आल्यानंतर तो वर जातो, असा नियम आहे पहिला. मग बघा, वाचताना मी कर्म, कर्म, तो खाली जाणार नाही. मग र कधी खाली जातो? बघा, व्यंजनाच्या पुढे र असेल, व्यंजनाच्या पुढे र असेल तर तो खाली येतो. थोडस गंमत आहे बघा. र च्या पुढे व्यंजन असेल, र वर जातो. व्यंजनाच्या पुढे र असेल, र खाली येतो. उदाहरणार्थ क आणि र, या र मध्ये अ आहे ते विसरता कामा नये. या ठिकाणी रच होता फक्त, पण या ठिकाणी र, अ सुद्धा त्यामध्ये आहे. मग काय होणार? जर प मध्ये, ब च्या पुढे र असेल तर र मध्ये आहे तर काय होणार? प्र. अशा प्रकारे हा र चा नियम आहे. मग या ठिकाणी काय झालं? र च्या पुढे य, यो, यो मध्ये य आहे आणि य काय आहे? व्यंजन आहे, म्हणून तो झाला हर्यो हो. पण या ठिकाणी आहे असंच ते जुळून जाणार. कव्यो हो, मुन्यो हो. अशा प्रकारे हा र चा नियम आपण थोडक्यात पाहिजे.
आता आपण या शब्दांसारखे दुसरे शब्द जे पाठात दिलेत एक दोन आपण चालून बघूया. बघा कसे आहेत. आता पुन्हा एकदा हरी शब्द म्हणतो. हरिही हरी हरयः, हरिं हरी हरीं, हरिणा हरिभ्यां हरिभिः, हरिणे हरये हरिभ्यां हरिभ्यः, हरेः हरिभ्यां हरिभ्यः, हरेः हरयोः हरीणां, हरौ हरयोः हरीषु, हे हरे, हे हरी, हे हरयः. आता आपल्याला काय करायचंय, एक इकारांत शब्द पाठ करायचा. एक इकारांत शब्द पाठ झाला की आपण कुठलाही इकारांत शब्द म्हणू शकतो. आता यांनी कुठला शब्द दिलेला आहे, दुसरा यती दिलेला आहे. यती आपण सोडून बघूया. बघा चालून बघूया, आपल्याला जमतोय यती. मग कसा चालेल तो, हरिही हरी हरय. मग यती कसा चालेल, यतीही यती यतयः, यतिं यती यतीन, यतिना यतिभ्याम यतिभिः, यतये यतिभ्याम यतिभ्यः, यतेः यतिभ्याम यतिभ्यः, यतेः यत्योः यतीनां, यतीनां, यतौ यत्योः यतिषु, हे यते, हे यती, हे यतयः. यती म्हणजे संन्यासी. अजून एक आपण शब्द चालूया, कपी म्हणजे वानर. कपिही कपी कपयः, कपिं कपी कपीन, कपिणा कपिभ्यां कपिभिः, कपये कपिभ्यां कपिभ्यः, कपेः कपिभ्यां कपिभ्यः, कपेः कप्योः कपीणां, कपौ कप्योः कपीषु, हे कपे, हे कपी, हे कपयः. आपल्याला काय केलं पाहिजे, आता या पाठातील कमीत कमी 5 शब्द आपण चालवले पाहिजे, तर आपल्याला हा शब्द कळेल कसा वापरायचा. पाठ नंबर 8 आपण पाहत आहोत. त्यातली शब्दांची यादी आपण आता पाहूया आणि काही धातूंची यादी आपण पाहू. बघा हरीही. आता हरी शब्दाचे आपल्याला थोडेच अर्थ माहिती आहेत, पण यांनी अनेक अर्थ आपल्याला दिले. हरी शब्दाचा अर्थ विष्णू असा आहे, म्हणजे भगवान. सूर्य असा देखील हरी शब्दाचा अर्थ आहे. किरण म्हणजे सूर्याचं एक किरण असा देखील हरी शब्दाचा अर्थ आहे. सिंह, हरी म्हणजे सिंह असा देखील अर्थ आहे. आणि वानर, बंदर म्हणजे माकड असा देखील हरी शब्दाचा अर्थ आहे. नारदजींची कथा आहे. भगवान म्हणतात की तुला हरीचं रूप प्राप्त होईल. हरी शब्दाचा एक अर्थ माकड होता, हे नारदांना माहितीच नव्हतं. म्हणून वानराचं रूप त्यांना प्राप्त झालं आणि ते लग्न करायला गेले. आणि त्या स्वयंवरामध्ये राजकन्येनी हारच नाही घातला नारदांना, आणि नारदांना वाईट वाटलं. आणि ते भगवंताकडे आले, भगवंतांना म्हणाले, भगवान परमात्मा, त्यांना कळालं शेवटी की मला माकडाचं रूप दिलं. भगवान परमात्मा, तुम्ही तर म्हटले मला हरीचं रूप प्राप्त होईल, मला तर वानराचं रूप प्राप्त झालं. तेव्हा भगवान म्हणाले, रचनानुवाद कौमुदीचा अभ्यास कर, तुला कळेल हरी शब्दाचा अर्थ वानर असा सुद्धा आहे. कवी ही कवी, यती ही संन्यासी. सगळे शब्द हरीसारखे चालणार आहेत. मग आतापर्यंत आपण काय काय लक्षात ठेवलंय, राम, रमा आणि हरी हे शब्द आपण लक्षात ठेवले. यतीही म्हणजे संन्यासी, भूपतीही म्हणजे राजा, सेनापतीही सेनापती. आपल्या मराठीची कृपा एवढी आहे की अर्धे शब्द आपल्याला माहिती आहे. प्रजापतीही ब्रह्मा, रवीही म्हणजे सूर्य, जसं रवी रवयः, रवीं रवी रवीं अशा प्रकारे. कपिही म्हणजे वानर, मुनीही म्हणजे मुनी, अग्निही म्हणजे आग, अग्नी हा पुल्लिंग शब्द आहे. गिरीही म्हणजे डोंगर, मरीचीही म्हणजे किरण, प्रकाश किरण. आणि मेघ, आता बघा इकारांत पुल्लिंग शब्द संपले. आता मधीच त्यांनी आपल्याला अकारांत शब्द दिलेले आहेत. मेघ म्हणजे ढग, मेघ. दंड म्हणजे काठी, दंडयती म्हणजे शिक्षा करणे, पण या ठिकाणी दंड म्हणजे काठी. कंदुक म्हणजे बॉल, चेंडू. अशा प्रकारे काही अकारांत शब्द त्यांनी दिलेले आहेत. बघा हरी हा शब्द किंवा मुनी हा, कवी, मुनी, यती हे सगळे शब्द कसे चालणार, हरी, हरिही हरी हरय,
आणि मेघ दंड कंदुक हे शब्द कसे चालणार? राम रामो राम. देर इज नो डाऊट. बघा, दह दहती, आता हे नॉर्मल धातू आहे. दह दहती म्हणजे जाळणे. दह दहती म्हणजे जाळणे. बघा, जाळणे आणि जळणे फरक आहे. अग्नी लाकडाला जाळतो, अग्नी लाकडाला जाळतो आणि अग्नी स्वतः जळतो. एक आहे जाळणे. जेव्हा आपल्याला जाळणे म्हणायचं असेल तेव्हा दहती आपण वापरावं. आणि जेव्हा आपल्याला स्वतः जळतो असं म्हणायचं असेल तर त्यांनी आपल्याला ज्वल ज्वलती हा धातू दिलेला आहे. बघा, या ठिकाणी लिहिलेलं नाही, पण ज्वल ज्वलती म्हणजे जलना. एक आहे जलाना, जाळणे, आणि दुसरा आहे जलना, स्वतः जळणे. बघा, धातू सुद्धा आपल्याला समोर आहे. चल चलती म्हणजे चालणे. तप तपती, तपती शब्द धातूचे दोन अर्थ आहेत. एक तपती म्हणजे तपस्या करणे आणि एक तपती म्हणजे ताप देणे, म्हणजे एकदम भयंकर गरम होणे. त्याला सुद्धा तपतपती म्हणू शकता. असं मी म्हणू शकतो, रविही तपती म्हणजे सूर्य भयंकर असा ताप देतो, सूर्य तळपतो. चरचरती, चरचरतीचा अर्थ खाणे असा नाहीये. चरचरती म्हणजे चालणे, चलना किंवा फिरणे. भ्रमती, चलती हे जवळजवळ एका अर्थाचेच धातू आहेत. वृष, बघा, वृषाचं होतं वर्षती, हे आपल्याला मात्र लक्षात ठेवायचं. वृष वर्षती आणि गई गाय. काही धातू आपल्याला लक्षात ठेवायचे कारण की ते नॉर्मल धातू नाहीत. वृषाचं वर्ष का होतं, गईचं गाय का होतं, हे जेव्हा आपण अयादी संधी शिकूया, अयादी संधी आपण जेव्हा शिकू त्यावेळी आपल्याला हे मात्र कळणार. अशा प्रकारे आपण शब्द, विकारांत शब्द 7ही विभक्त्यांमध्ये पाहिले आणि धातू दहती, ज्वलती, चलती रेग्युलर धातू आहेत, त्याच्यामध्ये काही बदल होत नाही ते पाहिलेले आहेत. आता आपल्याला शेवटचं आजच्या पाठाचं पाहायचं आहे ते म्हणजे आपल्याला धातू भूतकाळामध्ये धातू कसा चालतो हे आपण पाहूया थोडक्यात आणि थांबूया. बघा, भूतकाळाचं पहिला नाव काय आहे ते आपल्याला समजलं. भूतकाळाचं नाव काय आहे? भूतकाळाला लंग लकार असं म्हणतात. लिहायचं कसं हे पण लिहू. लिंग लंग लकार. लंग लकार म्हणजे भूतकाळ, म्हणजे एखादी झालेली गोष्ट मला सांगायची असेल क्रिया तर मी भूतकाळ लंग लकार वापरणार. कसा? सगळ्यात एक आज बेसिक पाहूया, उद्या थोडस अजून पुढचं पाहूया. बघा, कसं आपण समजून घेणार आहे हे. लंग लकार समजणं फार सोपं असतं. कधीही अ हा धातूच्या पूर्वी लागलेला असतो. ज्या ठिकाणी धातूच्या पूर्वी अ आहे त्याला आपण डोळे झाकून लंग लकार असं म्हणूया. मग नेहमीच धातूच्या पूर्वी अ लागेल का? नाही. बघा, ज्या ठिकाणी किंवा ज्या धातूमध्ये, ज्या धातूच्या सुरुवातीला, ज्या धातूच्या सुरुवातीला व्यंजन आहे, बघा व्यंजन आहे तेथे अ लागेल किंवा अ होईल. अ येईल. ज्या धातूच्या सुरुवातीला व्यंजन आहे आणि ज्या धातूच्या सुरुवातीला स्वर आहे तेथे काय येईल? तेथे आ येईल. हा सामान्य नियम आता लक्षात ठेवा. ज्या धातूच्या सुरुवातीला व्यंजन आहे अ येईल आणि अ आला की आपण समजणार आहे हे भूतकाळाचं रूप आहे. ज्या धातूच्या सुरुवातीला स्वर आहे तेथे आपण आ येईल. आता फक्त एकच उदाहरण पाहूया. पठ धातू आपण कायम पाहत आहोत. पठ पठती, वर्तमान काळामध्ये पठती होतं, भविष्य काळामध्ये पठिष्यती होतं. म्हणजे वसंत पठती, वसंत अभ्यास करतो.
वसंत पठिष्यति, वसंत अभ्यास करेल. आणि वसंतने अभ्यास केला. आता आपण भूतकाळ पाहतो. भूतकाळाला लंग लकार असं म्हणतात. आपल्याला एक धातू पाठ करायचा आहे. मग आपण सगळे धातू चालू शकतो. अपठत, अपठताम, अपठन. आता एक असेल रामः अपठत, एका रामाने अभ्यास केला. दोन असतील रामः लक्ष्मणः च अपठताम, रामाने आणि लक्ष्मणाने अभ्यास केला. आणि वानरांनी अभ्यास केला. वानराहा किंवा कपयः अपठन. बघा, अपठः लक्षात ठेवायचं आहे. अ लागणार नेहमीच, पण व्यंजन असेल तर अपठतम, अपठः. अपठम, अपठाव, अपठाम. त्या प्रकारे आपण एक धातू पाहिला. अपठत, अपठताम, अपठन. अपठः, अपठतम, अपठत. अपठम, अपठाव, अपठाम. अशा प्रकारे धातू तो चालेल. अपठत. बघा किती फरक आहे बारका. जर तुम्ही अर्धा हलंत त केला तर तो वेगळा अर्थ होईल, आणि तुम्ही तो त पूर्ण लिहिला तर तो वेगळा अर्थ. एवढा बारकावा सूक्ष्मता आपल्या संस्कृत मध्ये आहे. बघा पुन्हा एकदा वाचतो आणि एक धातू आपल्याला चालून दाखवतो, मग आपण थांबूया. अपठत, अपठताम, अपठत, अपठताम, अपठन. अपठः, अपठतम, अपठत. अपठम, अपठाव, अपठाम. आपण जर असं पाठ केलं तर अजून चांगलं राहील. अपठत, अपठताम, अपठन प्रथम पुरुष. अपठः, अपठतम, अपठत मध्यम पुरुष. अपठम, अपठाव, अपठाम उत्तम पुरुष. आता मी हस धातू तुम्हाला चालून दाखवतो, ज्याच्या सुरुवातीला व्यंजन आहे. अहसत, अहसताम, अहसन. अहसः, अहसतम, अहसत. अहसम, अहसाव, अहसाम. लिख धातू कसा चालेल? अलिखत, अलिखताम, अलिखन. अलिखः, अलिखतम, अलिखत. अलिखम, अलिखाव, अलिखाम. वद कसा चालेल? अवदत म्हणजे बोलला. अवदत, अवदताम, अवदन. अवदः, अवदतम, अवदत. अवदम, अवदाव, अवदाम. अशा प्रकारे धातू शब्द आपण या पाठातले पाहिलेले आहेत. आणि काही जे नियम आहेत तृतीय विभक्तीच्या संदर्भात ते आपण पुढच्या क्लासमध्ये पाहूया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. धन्यवाद.